पक्षाच्या वतीने आज मी बापूसाहेब पठारे, विशाल तांबे आणि प्रकाशप्पा मस्के चौघ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षांशी भेट घेतली. त्यांना आमची भूमिका काय ती सांगितली आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे शहराचा सर्वांगीण विचार झाला, चर्चा झाली त्यामध्ये. पण आम्ही अजून काही निर्णयाप्रत कुठल्या आलेलो नाही. अजून काही आमच्यामध्ये चर्चा करण्याची फेरी होण्याची शक्यता आहे. म्हणजे आज सांगण्यासारखं या ठिकाणी काही नाही. कृपा करून प्रश्नोत्तर विचारून पुन्हा त्याच्यामध्ये उत्सुकता काही कोणाची वाढवू नका. पण याआधी तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलत होता, आज तुम्ही थेट अजित पवारांना भेटला, तर काहीतरी प्रस्ताव, काही महत्वाचे मुद्दे घेऊन भेटला असा? नाही, ठीक आहे. काही प्रस्ताव म्हणणार किंवा ती चर्चा जी काय ती त्यांच्या पुढे ठेवली आहे. त्याच्यावरती ते म्हणले की कारण त्यांच्या वतीने बाकीचे कोणी नव्हते, फक्त सुनील टेंगरे सुद्धा अर्ध्या चर्चेनंतर आले. तर ते म्हणाले की ठीक आहे, मी विचार करतो आणि बाकीच्या सहकार्याशी करून मग आपण त्याच्या पुढे जाऊ, नंतर चर्चा करू आणि योग्य वेळी आपण निर्णय जाहीर करू. काय प्रस्ताव महाविकास आहे आणि आघाडीचं चिन्ह सध्या कोणतं स्टेटस असणार काय आहे? आहे? महाविकास आघाडी म्हणून तुम्ही बैठका घेतल्या होत्या. आता सध्या महाविकास आघाडी असणार आहे की फक्त दोन्ही राष्ट्रवादी मिळूनच तिथे निवडणूक तुम्ही लढणार आहात? नाही, त्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या की काल काँग्रेसने अचानक त्यांचा निर्णय बदलला, त्याच्यामुळे सगळा सिनेरिओ बदलला गेला. ते सांगितलं चर्चा आमची झाली आहे, पण त्याच्या बाबतीमध्ये अजून निर्णयाप्रत आम्ही आलेलो नाहीये. पण जागा वाटपा म्हणून ही चर्चा रखडलेली का? नाही नाही जागा नाही. मागताय? आता मगाशी सांगितलं तेच की आम्ही अजून निर्णयाप्रत आलेलो नाही. आणखी चर्चा होईल. काही अडचणी आहेत, त्या अडचणी कशा सोडवता येतील त्या दृष्टीने पण आम्ही अजित पवार आहे घड्याळ चिन्हावरती लढण्यासाठी आग्रही. ते मला माहित नाहीये. ते मला माहित नाहीये. आता महाविकास आघाडीबद्दल काही निर्णय बदलले ते काय आहेत? काय अजून चर्चाच नाही कोणाशी. आता चिन्हाच्या बाबतीत काही चर्चा झाली? काहीही नाही. मगाशी सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं प्लीज काही नाही. अण्णा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना सोबत घेण्यासाठी काही विचार चालू आहे का? काँग्रेस जरी गेली असली तरी इतर काही पर्याय तुम्ही शोधताय का? ठीक आहे, पर्याय एक एक काय टप्पे पडतात त्याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ ना. आज या क्षणाला याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही. प्लीज. अरे गाडी कुठे आहे? फक्त दोन्ही राष्ट्रवादी मिळूनच लढायचं एवढ्या नाही, असं काहीच झालं नाही. पर्याय खूप असतात. असं नाही, एकच पर्याय राहत नाही. पर्याय निघतोय प्रशांत का? जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रशांत जगतापांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय. ते माझे सहकारी होते, माझे पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी घेतलेला निर्णय आणि ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्याच्या पलीकडे शरद पवार यांची भेट घेतली आहे. काय बैठकीत चर्चा झाली बापू? शरद पवार साहेब नव्हते, अजितदादा. अजितदादांची भेट घेतली, काय चर्चा झाली? चर्चा काही नाही झालेली. आता चर्चा करणार आहेत. म्हणजे काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा जागा वाटपासंदर्भामध्ये काय बैठकीत चर्चा झाली? तुम्ही या 2 दिवसात होईल चर्चा. किती जागा मिळणार? तर त्यावेळेस ठरेल ना. जेव्हा ठरल्यावर सांगतो ना तुम्हाला. जागेच्या बाबतीत अर्थात चिन्हाच्या बाबतीमध्ये काय निर्णय झालेला आहे? चिन्हाच चाललेलं आहे ना आमचं. दादा काय म्हणतात? कार्यकर्ते म्हणतात की कोणत्या चिन्हावर लढणार आहे आपण? मग त्यावेळेस कळेल ना तुम्हाला. आम्ही सांगू ना. आता आम्ही चौघ आम्ही तेच सांगणार. आघाडी चालू आहे सगळं. म्हणजे झालं की तुम्हाला लगेच कळेल नाही. चर्चा काय नाही, जनरल होती चर्चा. असं काय नाही, वैयक्तिक नव्हती. नाही असं काय नाही. किती जागांची मागणी केली? आज नाही, उद्यापर्यंत. उद्यापर्यंत. हा ना. या इथे. ठीक. नेमकी काय चर्चा झाली? दोन्ही बाजूचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सन्मान्य अंकुशांना काकडे, आमदार बापूसाहेब पठारे, प्रकाशप्पा मस्के आम्ही सर्वच जण उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची भेट घेतली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही भेट होती आणि निवडणुकीच्या संदर्भाने ज्या काही गोष्टी चर्चेमध्ये असतात स्वाभाविकपणे त्या सर्वच गोष्टींना चर्चा झाली. दादांनी देखील या गोष्टी आमच्याकडून ऐकून घेतल्या, काही गोष्टींची चर्चा केली आणि निश्चितपणे पक्षांतर्गत त्यांचे जे काही बाकी सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करून याच्याबाबत पुढची काय निर्णय करायचा याबाबत निश्चितपणे म्हटलं आपण पुढे याचा विचार करू. जागा वाटपाच्या संदर्भात काही फॉर्म्युला नाही, असं काही कुठला संदर्भात काय घोषणा वगैरे असं काहीच कुठला फॉर्म्युला किंवा कशावर चर्चा झालेली नाही. दादांना जी काय शेवटी निवडणुकीच्या निमित्ताने ज्या ज्या गोष्टी चर्चेत येत असतात त्या सर्वच गोष्टी त्या प्रक्रियेचा भाग असतात.
तेव्हा त्या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊन त्यांनी त्या गोष्टी समजून घेतल्या आमच्याकडून काय त्याच्यामध्ये अपेक्षित आहे ते. तर मला वाटतं की ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून याच्यावर पुढच्या टप्प्यात काय त्यांचा निर्णय आहे त्याच्यानुसार कार्य साधारणतः कधी घोषणा होण्याची शक्यता आघाडीच्या संदर्भात काही तशा सूचना आल्या का आपल्या आम्ही तर आता लवकरात लवकर अपेक्षित आहोत. त्यांनी सांगितलं की आपण 1-2 दिवसात मोस्टली त्याच्याबाबत काय निर्णय त्यांची बैठक होणं त्याच्यानंतर जेव्हाचा निर्णय बोलणं जास्त उचित राहील. पण ते चिन्हाच्या बाबतीत पण आहे की आता काहीच कुठल्या त्याच्यावर चर्चा चिन्हावरती नाही. लढणार, आता काय काहीच त्याच्यावर चर्चा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असेल नाही. आता काहीच चर्चा नाही. तुमच्या पक्षाचे प्रशांत जगताप यांनी आता आज प्रवेश केलेला आहे काँग्रेसमध्ये, काय प्रतिक्रिया असेल? मला काही कल्पना मी काय बघितलं मी इथं आता मीटिंग मध्ये होतो, तेव्हा मला त्याच्याबाबत काय त्यांच्या कल्पना प्रवेशात काही फटका बसेल असं वाटतं? नाही. निश्चितपणे आमच्याकडं आम्ही सर्वच जण म्हणजे आदरणीय पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत आणि मला वाटतं की विचारधारा ही साहेबांच्या विचाराशी त्यांना श्रद्धेय मानून आम्ही सर्वजण पक्षात काम करतो. तेव्हा निश्चितपणे कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विचारावर ठामपणे पक्षाची ही धुरा इथून पुढच्या काळात पुढे नेतील आणि एक चांगलं यश पक्षाला महानगरपालिकेच्या निमित्ताने निश्चितपणे मिळेल असा विश्वास. काँग्रेस